नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. दीपावली आणि नववर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा. राजकारणामध्ये सर्वात सोपी पद्धत अमुक एखाद्या विरोधकाला, बलदंड नेत्याला, बलदंड विरोधकाला जर नेस्तनाभूत करायचं असेल, पार बेचिराख करायचं असेल, तर त्या नेत्याचं कुटुंब नेमकं हेरायचं, त्या कुटुंबाचा अभ्यास करायचा आणि त्या कुटुंबाचे एकाच वेळी 2, 3, 4 छक्ल पाडून त्याला पार उद्ध्वस्त करायचं, रस्त्यावर आणायचं. त्यातून तो विरोधक कितीही शक्तिशाली असला तरी आपोआप संपतो, राजकारणातून बाजूला पडतो. कधी वडिलांविरुद्ध थेट मुलगा, कधी काकाविरुद्ध पुतण्या, कधी चुलत भावांची एकमेकात मारामारी, कधी थेट आईविरुद्ध मुलगा, कधी मामाविरुद्ध भाचा. थोडक्यात काय, असं एकही नातं त्यानं सोडलं नाही. आणि आता तर त्या गडचिरोली जिल्ह्यातला जो अहेरी विधानसभा मतदारसंघ आहे, तेथे त्यांनी थेट बापाविरुद्ध मुलगी हे कारस्थान रचलं आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. एव्हाना तुमच्या ते लक्षात आलं असेल की हे महाशय कोण आहेत. परंतु मित्रांनो, नियती कोणालाही सोडत नसते. बारामतीच्या काकांनी आपल्या या राज्यातले या पद्धतीनं अनेक राजकीय कुटुंब प्रसंगी बेचिराख केले. आपल्या विरोधकांना त्या नेत्यांची आपापसात किंवा कुटुंबात भांडणं लावून त्यांना पार संपवलं. पण आता नेमकं तेच संकट त्यांच्या स्वतःवर ओढवलं आहे आणि तुम्हाला ते माहिती आहे. वास्तविक पवार कुटुंब भरभक्कम, खूप मोठं, त्यांच्यात एकी होती. मात्र काकाच्या दबावाला किंवा त्यांची जी ताकद आहे त्याला न घाबरता अजितदादा बाहेर पडले. अर्थात जर कुत्र्याच्या ढुंगणावर फुंकर मारली तर जसा तो पटकन चावा घेतो, किंवा जर एकटा हिंदू मुसलमान पुऱ्यात घुसला तर त्याचा सहज नायनाट केला जातो, त्याच पद्धतीनं अजितदादांना माहिती होतं की आपण ज्या काकांना छेडलं आहे त्यांना छेडून बाहेर पडल्यामुळे आपल्याला देखील त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे, हे त्यांना माहिती होतं. तरी हिम्मत करून ते बाहेर पडले आणि नेमकं नको तेच घडलं. थेट अजितदादांच्या आईच्या हृदयाला धक्का पोचेल हे काम काकांनी केलं. त्यांनी अजितदादा आणि त्यांच्या भावाला एकमेकांपासून वेगळं केलं आणि या विधानसभा निवडणुकीत त्या अजितदादांच्या विरुद्ध थेट पुतण्याला उभं केलं. पुतण्याला अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास सांगितलं. विदर्भातील अहेरी विधानसभा मतदारसंघ, तेथे शरद पवारांना आयतीच संधी चालून आली. त्यांना आपणहून तेथे काहीही करावं लागलं नाही. धर्मराव बाबा अत्राम म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यातलं अत्राम हे राजघराणं. या राजघराण्यातले धर्मराव बाबा एक ते सध्या आमदार आहेत. महाआघाडीतर्फे म्हणजे राष्ट्रवादीतून ते निवडून आले होते. आता पुन्हा एकदा ते महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत आणि महाआघाडीचा हा हमखास निवडून येणारा आमदार महायुतीमध्ये म्हणजे त्या अजितदादांच्या संगे बाहेर पडला. तेथेच शरद पवार अस्वस्थ झाले. जोपर्यंत धर्मराव बाबा
शरद पवारांच्या सोबतीनं होते तोपर्यंत ते सेफ होते. कारण भारतीय जनता पक्ष त्यांचं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी कधीही उपद्व्याप करत नव्हता. धर्मराव बाबा यांच्यापेक्षा आपली रेषा मोठी काढता येईल का याच्या ते केवळ प्रयत्नात होते. पण धर्मराव बाबांची रेषा पुसणं त्यांच्या स्वभावात नाही, वृत्तीत नाही, त्यामुळे ते कधीही घडलं नाही. म्हणून ते सेफ होते. मात्र पवारांना त्यांनी सोडलं आणि येथे सारी चक्र फिरले. मित्रांनो, धर्मराव बाबा अत्राम राजा आणि नेता, अतिशय दिलदार वृत्तीचा, मस्त माणूस. म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघातले असे क्वचित मतदार असतील की ज्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. कोणीही केव्हाही गरज पडली, अडचणीत आला, संकटात असला तर कोणत्याही क्षणी फोन उचलतो आणि थेट धर्मराव बाबा मंत्री असताना देखील त्यांना फोन लावतो. धर्मराव बाबा त्या अगदी सर्वसामान्य माणसाच्या कामांची, अडचणींची, संकटांची दखल घेतात आणि तिथल्या तिथे त्याला मदत करून मोकळे होतात. त्यांना गर्व नाही. हा राजा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, समोरचा प्रसंगी तो कट्टर विरोधक किंवा शत्रू असला किंवा ज्यानं त्यांचं खूप नुकसान केलेलं असलं, तो जरी अमुक एखादं काम घेऊन आला तरीही धर्मराव बाबा त्याचं हसून स्वागत करतात आणि तिथल्या तिथे त्याला मदत करून मोकळे होतात. म्हणूनच कधीतरी एखाद्या वेळी अपयश आलेले बाबा पुन्हा फिनिक्स पक्षापद्धतीनं उभे राहतात आणि पुढे जातात. कारण त्यांना त्या भागामध्ये सारेच सामान्याचा राजा, सामान्य माणसाचा अत्यंत लोकप्रिय, लोकमान्य असा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. ऋतुराज हलगीकर, बेळगाव कर्नाटकातला हा तरुण, त्याच्या प्रेमात त्या धर्मराव बाबांची मोठी मुलगी भाग्यश्री पडली आणि ते दोघं विवाहबद्ध झाले. धर्मराव बाबांना हा विवाह मान्य होता. त्यानंतर मला असं वाटतं की हा ऋतुराज अत्यंत बुद्धिमान, त्यानं सारं काही नियोजनपूर्वक करायला सुरुवात केली. त्यानं थेट बेळगावातून आपला मुक्काम अहेरीत हलवला आणि तो हळूच धर्मराव बाबांच्या गळ्यातला ताईत बनला. अर्थातच धर्मराव बाबांना त्यातून आपल्या मुलीला राजकारणात आपला वारसदार म्हणून आणण्याची घाई झाली, इच्छा झाली, दुर्बुद्धी झाली आणि या ऋतुराज यांच्या हाती आयतच कोलीत पडला. धर्मराव बाबांनी ऋतुराज आणि त्याच्या पत्नीला म्हणजे आपल्या मुलीला जावयाला सर्वार्थानं मोठं केलं. ऋतुराज यांच्या हाती सारे अधिकार दिले, व्यवसाय सोपविले, प्रसंगी मुलांना बाजूला ठेवलं, पोटच्या मुलाला तेवढं महत्त्व दिलं नाही. परंतु ऋतुराज याच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली. ऋतुराज हा त्यांचा बघता बघता उजवा हात म्हणून ओळखला जाऊ लागला. किंबहुना कुठल्याही कामासाठी, व्यवहारांसाठी किंवा राजकीयदृष्ट्या जे जे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागत असत त्यासाठी जो कोणी किंवा ते थेट मंत्री असताना जो कुठलीही व्यक्ती असेल ती जर धर्मराव बाबांना भेटायला आली तर बाबा कायम लोकांच्या गराड्यात पडलेले, सतत त्या राजकारणात आणि समाजसेवेत व्यस्त. त्यामुळे या पद्धतीच्या कामांसाठी ते थेट ऋतुराजकडे बोट दाखवायचे. त्यातून ऋतुराज अर्थातच पटापट मोठा झाला, पण पुढे त्यांच्या मुलीत
वितुष्ट आलं नाही, तर खऱ्या अर्थानं वितुष्ट आलं ते सासरा आणि जावयात. मात्र चतुर जावयानं थेट आपल्या पत्नीच्या म्हणजेच धर्मराव बाबा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली, चाप ओढला आणि धर्मराव बाबांना भावनिक राजकीयदृष्ट्या त्यानं जखमी केलं. रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तेवढं सोपं नाही. आता या धर्मराव बाबांच्या विरुद्ध एकाच घरात दोघे उभे आहेत, त्यातला एक पुतण्या आणि दुसरी पोटची मुलगी. हे नेमकं का त्या ऋतुराज यांनी घडवून आणलं, त्यावर तुम्हाला नक्की आणखी मला विस्तारानं सांगायचं आहे. आदिवासींचे राजे धर्मराव बाबा यांचं चुलत घराणं सत्यवान राजे, तेही आमदार होते पण लवकर गेले. त्यांचा मुलगा उच्च शिक्षित रुबाबदार अंबरीश, आजपर्यंतच्या माझ्या बघण्यातला सर्वाधिक अकार्यक्षम राज्यमंत्री. फडणवीसांनी त्याला आपणहून ते मुख्यमंत्री असताना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं, राज्यमंत्री केलं. पण याच अंबरीश यांना ते मंत्री असताना मंत्रालयात यायचा, त्यांच्या केबिनमध्ये बसण्याचा कंटाळा. कधीतरी चुकून माकून ते थोड्या वेळ यायचे आणि पटकन निघून जायचे. अनेकदा त्यांची मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला देखील दांडी असायची. मित्रांनो, म्हणजे एकदा तर एका सचिवानं त्यांच्या खाजगी सचिवाला अंबरीश राजे समजून आपली खुर्ची बसायला दिली, किंवा मंत्रिमंडळातल्या सदस्यांना देखील त्यावेळी अंबरीश यांचा चेहरा नीट माहीत नव्हता, आठवत नव्हता. पुढे पुढे तर थेट फडणवीसांना अंबरीश राजे अत्राम आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत हा विसर पडायला लागला होता. अगदी मंत्र्याच्या समोर त्यांचा बंगला होता. त्या बंगल्यात जर अमुक एखादा त्यांना भेटायला गेला, कारण यांचा बहुतेक वेळा मुक्काम त्या बंगल्यातच असायचा, त्यामुळे अमुक एखादा काम घेऊन बंगल्यात गेला तर हे दाराआड लपून बसायचे आणि तो बाहेर पडल्यानंतर जोरजोरात हसायला लागायचे. किंवा राज्यमंत्री असूनही त्यांच्या जे वरिष्ठ मंत्री होते त्याला कधीतरी भॉक करून मोकळे व्हायचे. एवढी सुंदर संधी विशेषतः फडणवीसांनी त्यांना दिली होती. हा परदेशातून शिकून आलेला उच्च शिक्षित राजघराण्यातला आमदार वास्तविक आस्थागायत कितीतरी पुढे निघून गेला असता. म्हणजे त्यावेळी त्यानं थेट एकदा याच धर्मराव बाबांना पराभूत केलं होतं, पण त्याच्या या अकार्यक्षमतेमुळे पुन्हा एकदा स्थानिक मतदारांना त्याचा विसर पडला आणि त्यांनी थेट सारी सूत्र पुनश्च धर्मराव बाबा अत्रामांच्या हाती दिली. त्यांना निवडून आणलं, आमदार केलं आणि धर्मराव बाबा मंत्री झाले. गडचिरोली जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणात होणारं धर्मांतर, त्यानंतर नक्षलवादी चळवळ, या साऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा परिवर्तन घडवण्यासाठी विशेषतः संघ मुख्यालयाला आणि भारतीय जनता पक्षाला या गडचिरोली जिल्ह्यातले हे राजघराणं हाताशी हवं होतं. त्या दृष्टीनं त्यांनी राजे अंबरीश यांना आमदार झाल्या झाल्या मंत्रिमंडळात घेतलं. वास्तविक अंबरीश यांना महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये मोठं होण्याची खूप मोठी संधी होती, पण ती त्यांनी का कोण जाणे आपल्या विक्षिप्त स्वभावातून किंवा त्यावेळच्या आलेल्या आळसातून ती गमावली. आणि अंबरीश यांचं दुर्लक्ष होत आहे हे लक्षात येताच
धर्मराव बाबा कामाला लागले आणि त्यांनी पुन्हा एकदा अख्ख्या गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर पकड घेतली. अहेरी पुन्हा जिंकून ते मोकळे झाले. मात्र त्यांना देखील दुर्बुद्धी सुचली. राज्याचं मोठेपण त्याला कसं भोवतं तेच त्यांना नडलं. त्यांनी आपल्या या नवख्या जावयावर पटकन झटकन विश्वास टाकला. वास्तविक गाव सोडून इथे दूरवर नक्षलाईट एरियात आलेला हा जावई त्याचा नेमका कोणता उद्देश आहे हे तेव्हाच त्यांच्या लक्षात यायला हवं होतं. पण ते आलं नाही आणि वातावरण घरातलं बिघडलं, घर दुभंगलं. ज्या भाग्यश्रीला धर्मराव बाबांनी राजकारणात आणलं, थेट जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, तीच आपल्या बापावर जेव्हा उलटली तेव्हा धर्मराव बाबा नक्कीच मनापासून अस्वस्थ झाले. पण उपाय नव्हता. आता ते पुन्हा तयारीला लागले आहेत. अर्थातच अत्राम आणि कुटुंबीय, अत्राम आणि त्यांचा मतदारसंघ हा विषय इथे संपत नाही. त्यावर नक्की बोलणार आहे. तूर्त एवढंच. नमस्कार.